पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। टेलर रोड नवजीवन सोसायटी यांना सोडून या। अहो मी नाही जाणार एकटी, तुम्हाला सोडून तर नाहीच नाही। ऐक माझं डोकं ताळ्यावर नाहीये, तू घरी जा प्लीज। नको आपण एकत्र आनंदी प्लीज बस घरी जा। कुठे गेले असतील? तुला माहितीये मी माझ्या फ्रेंड्सला काय सांगितलं की मी डान्स कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज आणणार। मग काय झालं माहितीये, ते माझ्यावर हसले। मग ना मी त्यांना सांगितलं की मी रमा राघव कर्णिकची मुलगी आहे। आई तू खूप डॅशिंग आहेस ना? तुला कोणी सांगितलं? बाबा म्हणत होता की तू जे बोलतेस ते करून दाखवतेस। तुला माहिती मी पण तशीच आहे। हो मग माझ्या मुलीने तसंच असलं पाहिजे, माझ्यासारखं एकदम डॅशिंग। कसं डॅशिंग? ए आई मी तर तुला एक गोष्ट सांगितलीच नाही। कोणती? मला पीटी टीचरने ना एक स्टार दिलाय। थांब मी तुला दाखवते। कुठे गेला? सापडला, हे बघ। आई 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 कुठे गेली आई? आई आई माझी आई 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 चिंगी, ए चिंगी, चिंगी दार उघड बाळा। चिंगी आई काय झालं? आई कुठे? आई आई ए चिंगी 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 ऐक 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 माझं, काय झालं? हा पण आता इथेच तर होती। आई कुठे गेली? मी काय सांगते ऐकशील माझं? आई इकडे इकडे ये, इकडे इथे बस। आई बस। आई स्वप्न पडलं का तुला? स्वप्न पडलं असेल तुला। म्हणजे आई खरी खरची नव्हती। शहाणी मुलगी आहेस ना तू, माझं ऐकशील ना? एक काम कर, माझ्यासोबत झोपशील आत खोलीत? झोपशील? कशी शहाणी आहेस? चल चल ये, रडू नको।
काय झालं? काय झालं रमा? तुला माहितीये तुझं अस्तित्व या घरात असणं माझ्यासाठी किती महत्वाचं आहे. तुझा फोटो जरी असला ह्या घरात तरी वाटायचं की आपल्या संसाराकडे, माझ्याकडे, आपल्या चिंगीकडे तुझं लक्ष आहे हे सतत जाणवायचं. पण तो फोटो ह्या घरातून गेल्यापासून असं वाटायला लागलं तू माझ्यापासून अजून खूप दूर जातेस. बघ ना, आज तुझं पेंटिंग मला मिळणार म्हणून मी किती आनंदात होतो. मी तिकडे गेलो. जगासाठी ते फक्त पेंटिंग असेल पण माझ्यासाठी नाही. माझ्यासाठी कसं वाटलं की माझी रमा आज माझ्या घरी येणार, आपल्या घरी येणार. तू यायला मागतच नाहीयेस. माझं काय चुकलं? तू माझ्यावर रुसलीयस. मला माहिती मी दुसरं लग्न केलं म्हणून तू रुसली, पण असं करू नकोस. ज्या दिवशी या घरातून निघून गेलीस तेव्हापासून मी प्रयत्न करतो तुला घरी आणण्याचा, पण तू येतच नाहीयेस. नको करूस प्लीज. आपला हा संसार तुझा आहे, मी तुझा आहे. प्लीज. रमाताई, तुम्ही एक बायको म्हणून, आई म्हणून, एक माणूस म्हणून खूप चांगला असाल. बघा ना, तुम्हाला जाऊन एवढी वर्ष झाली तरी तुमची माणसं मात्र तुमच्या आठवणीतच राहणं पसंत करतात. एकदा भेटायला हवं होतं आपण. पण खरं सांगू, सगळ्यांच्या बोलण्यावरून असं वाटतं की मी तुम्हाला रोज भेटते, तुमच्याशी रोज बोलते, पण प्रत्यक्षात भेटता यायला हवं होतं ना. कळतंय मला ते कसं शक्य आहे. पण खरंच तुमची माणसं तुमच्याशिवाय जगू शकत नाही. तुमची रोज आठवण काढत असतात. आठवण काढून स्वतःला त्रास करून घेतात. रमाताई, तुम्ही जर रागवल्या असाल तर सोडा तो राग आता प्लीज. राघव, नको ना रडू. चुकलं माझं. मी नाही तुला असं रडताना बघू शकत. मला माहितीये तुला खूप त्रास होतोय. काय करू? मी रुसले होते पण नाही करू शकणार मी. तू त्या आनंदीशी लग्न केलंस. अरे राग येतो तिचा. संसार माझा, ती स्वतःचा करून घ्यायला निघाली. राघव,
चुकलं माझं, पण मला तुला त्रास द्यायचा नव्हता. खरंच तुला त्रास द्यायचा नव्हता. तू इतक्या उत्साहाने माझं चित्र घरी आणायला निघाला होतास. जणू काही उंबरठा ओलांडून तू पुन्हा आम्हाला या घरामध्ये घेऊन येणार होतास. पण काय करू सांग ना. आनंदीला कळलं असतं मी कोण येते, म्हणून मलाच ते चित्र खराब करायला लागलं. सॉरी, माफ कर मला. चिंगी, ए चिंगी, चिंगी उठतेस ना बाळा? आनंदी, मला माहितीये स्कूलला जायचंय, पण 5 मिनिटं दे ना मला. नाही, माझं तुझ्याकडे दुसरं काम आहे. काय काम आहे आता सकाळी सकाळी तुझं माझ्याकडे? मला ना तुझ्या बाबांना काहीतरी द्यायचंय. काय द्यायचं असेल? डबा द्यायचा असेल ना, मग दे ना. मी का? अगं डबा नाही, मग आम्ही ना काल तुझ्या आईचं पेंटिंग आणायला गेलो होतो. आईचं पेंटिंग? मग काय झालं? मोठं होतं का पेंटिंग? काय झालं आनंदी? अगं आम्ही गेलो होतो पेंटिंग आणायला, पण त्या चित्रकाराने चांगलं नव्हतं काढलं. मग पुढे काय झालं? चिंगी, मी चांगलं चित्र काढते की नाही? तुझं पण चित्र काढलं होतं बघ. तू एक काम कर, तुझ्या आईचा एखादा फोटो दे, त्यावरून एक छान चित्र काढते आणि मग ते आपण बाबांना देऊयात. ए आनंदी, बाबा काल पुन्हा अपसेट झाला ना? बघतेस का एखादा फोटो? अगं माझ्या मोबाईल मध्ये आईचा एक पण फोटो नाहीये. आईच्या कपाटात तिचा अल्बम आहे. थांब मी आणते. ए नाही नाही नाही, थांब थांब थांब. त्यांच्या कपाटाला हात नको लावायला. त्यांना कळलं ना तर आवडणार नाही. नको. अगं पण बाबाला सरप्राईज द्यायचंय ना. ए आनंदी, मग मी बाबाचाच फोन आणू का? त्याच्या फोन मध्ये रमा नावाचा अख्खा फोल्डरच आहे. पण बाबाला कळणार ना, मग कसं काय सरप्राईज राहणार ते? हे चिंगी, एक काम करूयात. तू मला सांग तुझी आई कशी दिसायची ते, त्यावरून मी चित्र काढते त्यांचं. अगं पण मी फक्त आईला फोटोतच पाहिलंय. मग ठीक आहे, तू तसं वर्णन कर, मी काढेन बरोबर. वाव, गुड आयडिया. ठीक आहे, चल हे पटापट आवरूयात आणि इथेच काढूयात चित्र, म्हणजे तुझ्या बाबांना पण काही कळणार नाही. चल. बाप्पा, चिंगी, बरं सांग मला आता की तुझ्या आईचे डोळे कसे होते ते. उशीर. चिंगी, असेच होते का ग डोळे? वाव आनंदी, तू किती हुशार आहेस ग. एकदम सेम टू सेम डोळे काढले आईचे.
आणि तुला माहितीये फोटो असायचा ना तेव्हा असं वाटायचं की आई माझ्याकडेच बघते. आई कुठेही असली ना तरी तिचं लक्ष तुझ्याकडे नेहमी असेल. चिंगी कुठे लपू? एक थांब गाडी खाली लपत थांब. आव माझा हात मागेव म्हणा, मागेव ठेव चिंगी हळू. चिंगी उठतेस ना बाळा? चिंगी, हे चिंगी चला उठा लवकर, स्कूलला जायचंय ना. चला तयारीला हा. मग स्कूलला कोण जाणार? चला उशीर होईल. ये चल. उठ चिंगी. शहाणं बाळ माझं. ये. ऐक ना ए बाबा, मी 2च मिनिटात आले हा. तू एक काम कर, हो पुढे आलेच रे. आनंदी, आपण ना आईचं चित्र नंतर पूर्ण करूया. बाबाला ते चित्र बघून ना खूप बरं वाटेल. खूप, खरंच खूप बरं वाटेल त्यांना. आणि हो, थँक्यू. तू काय करतेस इथे? हा, कोणाला विचारून घरात शिरलीस? तुला मी सांगितलं होतं माझ्याशी या घराशी तुझा काहीही संबंध नाहीये. आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं. हो ऐक ना समजून घे ना माझं. मैत्री केलीस ना माझ्याशी? तुझ्याच या विश्वासघातामुळे आपली मैत्री तुटली. नाती अशी तुटतात का? खोट्याच्या आधारावर नाती जपली पण जात नाही. बाहेर हो. तू ऐकून घे माझं, मी काय म्हणते ते ऐक ना पहिल्यांदा. हे बघ थोडंसं समजून घे. ऐक, मला कळलंय काल काय झालंय ते. राघव खूप अपसेट आहे ना? ए, माझ्या नवऱ्याला एकेरी नावाने हाक नाही मारायचीच. पण मी रमाची मैत्रीण आहे म्हणून बोलतेय ना. तुला माझ्या घराची काळजी करायची काहीही गरज नाहीये. हे चिंगी, रमाताई सुद्धा सगळी माझी माणसं आहेत. मी बघून घेईन त्यांचं काय करायचं ते. तू नको सांगूस मला. आतापर्यंत शांततेत ऐकत आली हा मी तुझं. आता नाही. यापुढे माझ्या घरात येण्याचा प्रयत्न पण करू नकोस. कळलं तुला? आनंदी, मी तुला सोडणार नाही अशी. इतके दिवस बाबा पुता करून प्रेमाने तुला समजावण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या घरातनं मलाच बाहेर काढणारी तू कोण आहेस ग? नाही, आता बस झालं. हे नाटक खूप झालं. तुला माहित नाही मी कोण आहे ते. एक दिवस ना तू स्वतः औक्षण करून मला घरात घेशील. शब्द आहे रमाचा.